नमस्कार. कॅप राऊंड 2 प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे आज थांबलेली आहे आणि आपण जर वेबसाईट ओपन करून जर पाहिली तर आपल्या लक्षामध्ये येईल की इथं अनाऊन्समेंट त्यांनी केलेली आहे. अनाऊन्समेंट आपण वाचू शकता, मोबाईलवर पण वाचू शकता. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कॅप राऊंड 3 जो असणार आहे त्यासाठी जे अर्ज भरावे लागणार आहे ते 22 आणि 23 या 2 दिवसांमध्ये भरायचे आहेत. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना उद्या 10 वाजल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या आहेत. पण इथं आपण जर पाहिलं तर इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन टॅब जो आहे तो इथं गायब केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त लॉग इनचा दिसतोय. सध्या तरी ती परिस्थिती आहे. आणि आपण जर समजा खाली आपण गेलो असं तर इथं जो नंबर ऑफ कॉलेजेस, नंबर ऑफ स्टुडंट रजिस्टर्ड, इथं जी काही माहिती असायला पाहिजे यातली कोणतीही माहिती या घडीला आपल्याला दिसत नाही. म्हणजे देर इज नो रेकॉर्ड टू डिस्प्ले. कारण ती प्रोसेस आता सुरू झालेली असणारी आहे. त्यामुळं सध्या तरी कोणत्याही प्रकारचे इथं रेकॉर्ड कसल्याही पद्धतीचं दिसत नाही. हे ज्यावेळी दिसेल त्यावेळी आपण लक्षात घ्यायचं की आपणाला व्हॅकन्सी लिस्ट आणि कट ऑफ लिस्ट बघायला संधी आहे. म्हणजे व्हॅकन्सी लिस्टला जर आपण क्लिक केलं तर इथं ॲक्च्युली राऊंड यायला पाहिजे पहिल्यांदा. कारण तिथं राऊंड सेकंड आपल्याला क्लिक करायचा आहे किंवा सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, स्ट्रीम कोड टाकायचं आहे. रिजन, डिस्ट्रिक्ट, स्ट्रीम कोड टाकून सर्च केला तर त्या कॉलेजचं सगळं रेकॉर्ड तुम्हाला बघायला मिळेल. आणि तसंच कट ऑफच्या बाबतीमध्ये पण असणार आहे. इथं राऊंड दिसतोय परंतु इथं ऑप्शन कोणताही येताना दिसत नाही. त्यामुळं तुम्हाला व्हॅकन्सी लिस्ट राऊंड 2, कट ऑफ लिस्ट राऊंड 2 बघावी लागेल. आणि त्यानंतरच तो फॉर्म भरायला आपण प्राधान्यक्रम तयार करून भरायला सुरुवात करायची आहे. म्हणजे ॲट धिस स्टेज देर इज नो एनी रेकॉर्ड टू डिस्प्ले अशीच अवस्था सध्या तरी असणारी आहे. ज्यावेळेस तुम्हाला खाली जो चार्ट दाखवलेला आहे, एकूण कॉलेजची संख्या, विद्यार्थी किती रजिस्टर्ड केलेले आहेत, इनटेक कॅपचा किती आहे, किती ॲडमिटेड आहेत, व्हॅकन्सी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी दिसायला लागतील त्यावेळेसच तुम्ही व्हॅकन्सी लिस्ट आणि कट ऑफ लिस्ट चेक करायची आहे. तोपर्यंत काय घडत आहे प्रत्येक मोमेंटला यावर आपलं लक्ष असणं गरजेचं असणारं आहे. हे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगत आहे. धन्यवाद.